तर आजचा माझा विषय आहे अतिशय महत्त्वाचा PCOD आणि PCOS. ओके. PCOS म्हणजे काय असतं, की PCOD सारखाच एक प्रकार असतो जो महिलांना लग्न जर फार लहान वयामध्ये झाला तर ह्यांना इरेग्युलर पिरियड्स पण होतात, ना मुलं होण्यासाठी पण प्रॉब्लेम होतं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर ह्याच्यासाठी 3 ग्रह कारणीभूत आहेत. तर शुक्र आहे, राहू आणि शनी आहेत. हे जर तिन्ही ग्रहांमध्ये काही दोष असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय होईल, हार्मोनल इम्बॅलन्स होईल. कारण PCOD आणि PCOSने हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पिरियड इरेग्युलर होतात किंवा खूप पिरियडला म्हणजे खूप कंटिन्यू तुम्हाला ब्लिडिंग वगैरे होतं. हा पण प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये दिसून येतो. आणि शुक्र जो आहे तो काय करतो, शुक्र आणि राहू आणि शनी ह्या सगळ्या हार्मोनल इम्बॅलन्स करण्यासाठी पण कारणीभूत आहे. त्याचबरोबर हे गेन पण वेट करतं. ओके. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतं, सिस्ट तयार होतं. PCOD म्हणजे छोटे-छोटे गाठी तयार होणं. ओके. सिस्ट तयार करणं, वेट गेन करणं आणि त्याचबरोबर तुमच्या मनाला आणि तुमच्या शरीराला इनसाइटमध्ये म्हणजे जे आतलं आपलं आंतरिक शरीर आहे, त्याच्यामध्ये खूप फेरबदल होतात, खूप डिस्टर्बन्स होतं. कधी-कधी वेट वाढणं जे होतं, तर त्याच्यामुळेच होतं. तर अशा वेळेला तुम्ही काय रेमेडीज केले पाहिजे? तर रेमेडीसाठी म्हणजे इथे मी शुक्र जास्त करून ह्याचा कारणीभूत ग्रह आहे. तर शुक्रासाठी रोज वॉटरने तुम्ही अंघोळ करा. स्वतःची अतिशय चांगली केअर करा. पांढरे वस्त्र घाला. स्वतःच्या शरीराला इंटरनली आणि एक्सटर्नली स्वच्छ ठेवा आणि जर तुम्हाला काही दान करायचं असेल तर गोड वस्तूंचं दान शुक्रवारी किंवा मंगळवारी करायचं आहे. तशी देवीची उपासना करा. ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला थोडाफार पद्धतीने फरक पडतो. बघा मी नेहमीच म्हणते, की जसं आपण कडे जातो आणि त्या काही चॅरिटीज करतो, काही कर्मकांड करतो, त्याचबरोबर आपल्याला काही वैद्यकीय उपचार घ्यायचा आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे.